अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाचा तपशील आता आपल्या समोर येतोय। राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाच्या बरोबरच गारपिटीमुळेही शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक उभी पिकं आडवी झाली आहेत, तसंच फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत। पुणे, सातारा, धुळे, येवला, भंडारा इथल्या अनेक शेतकऱ्यांनी या निमित्तानं शासनाकडे मदतीची हाक मारलेली आहे। अहिल्यानगर, नांदेड, धुळे, मालेगाव, शिरूर, येवला, भंडारा, सातारा इथली प्रातिनिधिक दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला अवकाळीने आणि गारपिटीने केलेल्या नुकसानीचा एक किमान अंदाज येऊ शकतो। या जमिनीची ज्वारीची ही अवस्था काल 3 दिवसापासून वादळी वारा, पाऊस आणि या नुकसानीमुळे माझी आज 1 हेक्टर जमीन म्हणजे 2.5 एकर जमिनीवरली जे ज्वारी आहे ही ज्वारी जमीन उद्ध्वस्त झाली आहे। आम्ही काय करणार, कसं करणार, हे असं हे पीक लहान पिके होऊन गेली आहे। आम्ही कसं कर्ज फेडणार, कसं पुढचं व्यवहार करणार, याची आता आम्हाला तुम्ही सरकारनं आमच्या मायबाप आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे। अवकाळी पाऊस अचानक पाऊस आला। आम्ही कांदे काढत होतो, कांदे काढता काढता लगेच पावसानं सुरुवात केली। अचानक निम्मे कांदे काढले, ते कापायचे सुद्धा कापता सुद्धा आले नाही। पावसानं लगेच घाई करून आम्हाला बाहेर निघावं लागलं। पाऊस इतका अचानक आला की कुठं म्हणजे काही सूचना असं झालं। कांदा काढणीचं काम चालू होतं, एक तर सरकारचा कलथान कारभार, मार्केट बंद आणि कांद्याला तर अजिबात भाव नाही म्हणजे भावच नाही अजिबात कांद्याला। पगार कसा करायचा लेबर लोकांचा, किंवा गहू, कांदे, द्राक्ष सगळ्या पिकांचे नुकसान झाले। मका पण नुकसान झालेलं आहे। माझा जवळजवळ 4.5 एकर कांदा आहे आणि तो काढणीला आलेला होता। आजपासून कांदा काढायला सुरुवात करायची होती। माणसं, लेबर सगळे आलेले होते। आज लेबरला 600 रुपये हजेरी आहे। त्यांना जेवण खाऊन आपल्या पद्धतीने आपण करायचं असतं आणि तो काढणीला आलेला कांदा सुरुवात करायची तर काल जो झालेला पाऊस, इतका गारा आणि वादळी पाऊस झाला, त्याच्यामध्ये कांद्याला तर पाथी राहिल्याच नाही, पूर्ण तुटून गेल्या। 4-4 इंच फक्त पाथी राहिल्या, मांडीला लागलेले कांदे। काय करायचं शेतकऱ्यांनी, याचं मांडून ठेवायचं कागदावर, त्याला शेतकरी मरून झालंय का? काय 2 वर्ष 1 रुपया सुद्धा मिळालाय का? काय 75 वयपर्यंत अजून कधीच एवढं गारपीट नव्हतं झालं।